थांबा इकडे थांबा. हा तिकडे बघून येतो पक्षाचं दुकान बिकान आहे का नाही. हा आलोच. ध्यान नव्हतं माझं. हे ना व तुम्ही मला रानाची म्हणून कशी काय हाक मारली? रानाजी फक्त मला नको ते माणूस म्हणायचं. ते आपल्या आपल्यात मालकन पहिलवान चालून जातोय हो. पण रस्त्यावर तुमचं मान राखायचं म्हणून रानाजी म्हणलो. काही चुकलं काय माझं? रानाजी म्हणून परत हाक मारायची नाही मला. हा ठीक आहे नाही मारणार. एवढं चिडताय कशाला? नका त्या माणसाला कशाला याद करायचं. आणि समजा नग ते माणूस तुझ्या समोर आलं तर काय करशील? तर काय कारण का नियम नाही. पण हा त्या माणसाचं तोंड बी बघायचं नाही मला. चला हा बोल की. राणा तर बरायच नव्हतो. मला काय झालंय? अरे तुझ्या जीवाला धोका असं नंदिता म्हणाल्या. काय? अरे म्हणजे तिच्या अंगात ते मलिका तलरमल आल्यात आणि त्यांनी सांगितले राणाच्या जीवाला धोका आहे. त्यासनी कसं काय कळलंय? अरे शक्ती असती मर्दा ती. तू खरंच बरायच नव? अरे काय झालं माहितीये काय? आता घरला निघालो होतो आणि गाडी पंक्चर झाली. तर ते पंक्चर काढायला निघालो होतो आणि तेवढ्यात तो टेम्पोचं काय? अरे ते धडक होता वाचले रे. काय सांगतोयस? होय खरं आहे का काय? राणा तू पहिला घरला आहे तू पहिला. बाय बाय ते पंक्चर काढतो आणि पटक दिसी घरला तुम्ही. हा लवकर ये वाट बघतोय मी. बाय बाय. हो द्या. काय झालं? अहो काय नाही हो. ते वहिनींच्या अंगामध्ये कोणत्या तरी देवीची शक्ती आली म्हणून ते टेम्पोचं प्रकरण त्यासनी आधीच कळलं होतं. होय अहो काय पटक दिसी घरला जायला पाहिजे. समजे की नाही काळजीमध्ये. बरं चला इकडे बघूया काय दुकान वगैरे घावतंय का. चला माझ्या तात्यांची तब्येत तर नाही आजकाल नरम गरम असते. काय तर उपाय सुचवा की. खतर खतर नरम नरम खतर खतर नरम नरम. तब्येत नरम. 12 सोमवार 18 शनिवार. उपास कडकडीत तात्या खडकडीत. वा 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 मलिकात मावशी तुमचा हे उपकार का नाही मी अख्ख्या जन्मात कधी विसरणार नाही. जय हो जय हो जय हो. आसन आसन आमचं आसन. आसन
आता एवढ्या मोठ्या दुबईच्या देवी काय खाली जमिनीवर बसणार बाय? नाही आसन हो बसायची व्यवस्था. थांबा आलो. असं तयार आहे, असं तयार आहे. अरे हे समज काय चालू आहे? अगं आता मलाच कळणार झाले दुबईच्या वाळवंटातली राणी हिच्या अंगात का घुसल्या ते. माननीय परेश पाटील आवाज काढा नाही बॉल बापू चिडीचा डाव खेळतोय. चिडतोय. एक मिनिट फोन आला. एक मिनिट. हा हॅलो. हे पप्प्या कुठं तडपडलायस? हाय की हाय बोला. गावात जाऊन दौंडी पेटवायची. हा वहिनी साहेबांच्या अंगात दुबईच्या वाळवंटातली राणी मल्लिकात आल्या. त्या सगळ्यांच्या आडी अडचणी सोडवणार आहेत म्हणाव. ज्यांच्या कुणाच्या आडी अडचणी असतील त्यांनी त्यांच्याकडे जायचं आणि आपापल्या आडी अडचणी सोडून घ्यायच्या. उगाच ग्रामपंचायतीमध्ये लढतरी घेऊन यायच्या नाही. कळालं? जा पेटूचा दौंडी. वय सांगतो. तुम्ही म्हणाल तसं करतो. देतो दौंडी देतो. ठेवू काय? हा झालं. बैठ घे. नाही मला खेळायचं नाही. चला. अरे मॅच कुठली गेली खाट्यात बापू. चला जरा. मला खेळायचं नाही. बापू इकडे तुम्ही इकडे. बॉल द्या त्याला. बॉल द्या. खायचं नाही खेळायला. कुणाला खेळायचं बघू नंतर. बापू इकडं या. अरे काय झालं? सांगतो बापू. तायडीनं तिकडे घुमवी चालू केलेली आहे. मल्लिका देवीचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे आपल्याला. चला. मल्लिका देवी सगळं पहिल्यापासून सांगायला पाहिजे. म्हणजे दुबईची राणी मल्लिकात तायडीच्या अंगात आल्या म्हणून. आणि तायडीनंही असं चालू केलं तिकडं. अरे बाबा या वहिनी साहेबासारखी खोटाडी आणि बेकार बाई आयुष्यात कधी बघितलं नाही बघ. असू दे बापू. अशा बेकार माणसांमुळे आपली बेकारी दूर होते का नाही? खराय म्हणा. हा मग चला जाऊन पटकन आशीर्वाद घेऊया मल्लिका देवीचा. नाही त्याच्या आधी गावभर दौंडी पेटवायची आहे आपल्याला. हा 20-30 रुपये आहेत काय खिशात? मला खिशात 5 पैसा नाही माझ्या. सारखं नाही पैसे नाहीत. काय आहे बापू? जाताना हार नारळ फुलं घेऊन जायला पाहिजे. पायावर असं अर्पण करायसाठी. त्या दुकानात जायचं, उधारी करायची, नंतर पैसे मिळाल्यावर देतो म्हणायचं. पैसे मिळणार आहेत आपल्याला पण तुमच्या नावावर घ्यायचे. होय 20-30 रुपये देत नाही का? चला आंबा दौंडी पेटवायचे ना. मग इथनच चालू करू. इकडे. अरे मॅच नाही. इकडे या जरा. इकडं या. अरे या पळा लवकर. पार. आता ऐका बापू. ऐका. नंदिता गायकवाड म्हणजे माझी तायडी यांच्या अंगामध्ये दुबईची राणी मल्लिका देवी आलेल्या आहेत. आणि त्यांचं म्हणणं सगळं खरं व्हायला लागलेलं आहे. तुमच्या काय जर का अडी अडचणी असतील तर ते मल्लिकाच्या पायात जाऊन सांगायच्या. सगळ्या अडचणी तुमच्या दूर होणार. लक्षात येते काय? बोला. जय मल्लिका देवी की जय. जय मल्लिका देवी. पास नका विचार. मल्लिका देवी जय मल्लिका देवी. चला बापू. अच्छा गिरणी. उद्या बोल की. अरे कुठाईच मर्दा? लगेच की नाही राहणार तुझ्या बंगल्यावर ये. तुझ्या आयुष्याचा सगळा प्रॉब्लेमच सोडून टाकूया. ए बाबा अरे मला एवढं लोक कशाला मारायला लागलाय? अरे बाबा तुला मारत नाही रे. तुझ्या गिरणीचा पट्टा कायम तुटतोय की नाही? हा मग इथं मल्लिकात राणी आल्यात त्या की नाही तुझा सगळा प्रॉब्लेम सोडतात. ये लवकर तू. अरे जय हो. जय हो. अजून घुमाल्यात? कॅमेरा चांगलाच दिसतो की मल्लिकातचा. तर मला आलं टेन्शन. तू चेष्टा कर मारता. नाही संध्या बघ आजकाल माझा का नाही ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास बसायला लागलाय. जरा इकडे. काय झालं आता? इकडे
मलिकात राणी एक प्रश्न विचारायचा होता. हा वाळवंटाची राणी मल्लिकात, माझं लगीन होत नाही, काय उपाय असेल तर सांगा की. खतर 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 खतर. लग्नाला धोका आहे, धोका. वय लगीन लगीन निघेन निघेन लगीन लगीन निघे निघेन. नशिबाचा खेळ बसत नाही मेळ, एकच अडचण सुटणार पटकन. सांगा सांगा, काय पण उपाय सांगा, करायची तयारी आहे आपली. खतर खतर उपाय उपाय खतर खतर उपाय उपाय खतर खतर उपाय उपाय. काय काय चाललंय सगळं? अहो तुम्ही मला उपाय सांगणार होतात, मल्लिका देवी. कसला उपाय? आणि कोणी मलिका देवी? काय चाललंय हे? नामासने असं काय बसवलंय? हा काय चाललंय? अहो ताईसाहेब, तुमच्या अंगात का नाही लोकांच्या अडचणी सोडवणारी ती मल्लिकात मावशी आलती. काय? ए मावशी नाही, वाळवंटातली राणी. नंदिता, तुला काय माहित नाही? नाही हो, आम्हाला काहीच समजणं झालंय. आणि सगळं दुखायला लागले अंग, दमल्यासारखं झालंय हो आम्हाला. काय झालं? झाड दमले होते. तुझा ताईसाहेब, काय झालंय? काय नाही, तू आराम कर. तुला घेऊन जाऊ. हा चला जा, 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 चला आराम कर. ताईसाहेब, चला चला. हळू 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 हळू. माझं नशीबच खोट आहे बघा सनिदा. नेमकं मी जेवाय बसलो पंक्तीत की मटण संपते. काय म्हणजे अहो माझ्या लग्नाचा उपाय सांगणार होते, तेवढ्यात गायब झाली मल्लिकात. काय चाललंय अवधी, आणि तू बोलतोयस काय मरता? नाही नाही, माझा विश्वास आहे या सगळ्या गोष्टीवर आहे सनिदा. हा सूरज, हे असं अचानक अंगात कसं येतंय रे? हे बघ गोदाक्का, नंदिताला काय हौस आहे असं सगळं करायची? आणि करून काय मिळणार आहे तिला? हा तेच म्हणतोय मी. हा मल्लिकातनी राणादाबद्दल सांगितलं होतं की नाही, ते सगळं खरं आलं का नाही? होय, खरं असू दे नाही तर खोटं असू दे, ह्याचं काहीतरी करायला पाहिजे. अरे असं अंगात येणं बरं नाही. गोदाक्का, गोदाक्का, बाळा तू बरा आहेस ना? तुला काय झालंय ना? नाही नाही, टेम्पोची धडक होता होता वाचला पैलवान. त्यामुळे राणादावर संकट आलंय. बाबा माझं सोड रे, वहिनींचं काय झालं ते सांग. वहिनींच्या अंगात यायला लागलंय. होय, सगळ्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी वाळवंटातली राणी मल्लिकात त्यांच्या अंगात यायला लागल्या. वाळवंटातली राणी वय मर्दा, ती जे काय सांगते का नाही सगळं खरं सांगते. तुझ्यावर संकट येणार हे बी सांगितलं होतं आणि तसं झालं बी, होय की नाही? होय. ओ नाही हो, असं काही नसतंय. ए फोबाड मीठ तुझा. राणादा, तुला चांडाळणीपासून धोका आहे असं सांगितलं नंदिताने. जरा सावध राहा. बाबांना जरा शांत वाढ. मालक जरा इकडे. गोदाक्का, आधीच्यामुळे राणादाचा जीव धोक्यात आलता, आता मरता मरता वाचलाय. मला वाटतंय नंदिता सांगायला लागली ती चांडाळी हीच आहे. तू तरी अडव राणादाला. बघ तेवढ्या जवळ चाललंय बघ तिच्या. मला काही खरं वाटत ना काय, या समजा अंधश्रद्धा आहे. मला बी काय समजलं झालं. समजेस मी खरं वाटते त्याचं काय. आपण एक काम करूया, आपण का नाही डॉक्टरांनी बोलूया, हे सांगतील की काय ते. बोलते तुम्ही काय अंगाचं दुख नाही वय? हो तसल्या डॉक्टरला नाही बोलवायचं,
मनाचा डॉक्टर असतो का नाही त्यासनी बोलवायचं म्हणजे ते मानसोपचार तज्ञ. हा त्यासनी बोलवूया. वा ताईसाहेब वा, एकच नंबर. काय सोंग आणलं हो तुम्ही. एक नंबर तर आम्ही शाळेत बी सोडला नव्हता चंदे. कॉप्या करू नवा. काय म्हणलेस. एक नंबर आहेत माझ्या ताईसाहेब, हे महत्वाचं. हा कसं कसं ना. बरं ताईसाहेब आता पुढे ही मल्लिका अजून काय काय करणार. आता बघ एकेकाला गंडून कसं आमचं भक्त बनवतो ते. वय 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 बनवा बनवा. बरं ताईसाहेब हे सोंग आणलेलं कोणाला कळलं आपण दोघे बी बाराच्या भावात जाऊ. काय म्हणलीस. काय चांगलं बोलायला तुझी जीभ धरते का ग. तू अशी ऐकायची नाहीस बघ. मलिकात मावशी या लेकराची चूक पदरात घ्या. या लेकराची चूक पदरात घ्या. मावशी आम्ही मलिका ताई 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 असं बोलायचं. आम्ही एक नंबर हाय आणि एक नंबरच राहणार. आमचं सोंग कुणाच्या बाला बी कळणार नाही. नंदिता चंद सांभाळू नंदिता. हा हळू हळू हळू. जेवई. नंदिता हे डॉक्टर माने मानसोपचार तज्ञ. नाही पण ही तर कशाला. ते तुम्हाला तपासायला आले. तपासणी कसली आणि कशाला तपासणी. कसली म्हणजे वहिनी तुमच्या अंगामध्ये कोणती वाळवंटातली राणी आली ना व तुम्हाला ताप व्हायलाय दंबी लागायला ना व तुम्हाला म्हणून ते डॉक्टर तपासायला आलेत बघा. नाही नाही राणा भाऊजी आम्ही बरं आहे. उगाच डॉक्टरांचा कुटाणा कशाला. आता घेऊया की तपासून काय असेल ते सांगतील की डॉक्टर. अहो नाही हो काय दुखत खुपत नाही आमसनी. बरं वाटतंय आमसनी काय होत नाही. अहो वहिनी साहेब तुमच्या अंगात यायलंय ना म्हणून डॉक्टरांनी बोलवलंय. हा आणि अंगात येणं येऊन मानसिक आजार आहे म्हणून मनाचा डॉक्टर. तुला काय माहित ग. आणि असं कुठं असतोय मनाचा डॉक्टर. मी मनसोपचार तज्ञ आहे. अशा बऱ्याच केसेस मी सॉल्व्ह केलेल्या आहेत. डोंट वरी. डॉक्टर साहेब तपासा तुम्ही. अहो पण आहेत की सगळी कशाला घाबरायलीस. तर वहिनी बसा. घाबरू नकोस तू बस तिथं आहे आम्ही सगळी. हात बघू. म्हणजे असं कधीपासून होते तुम्हाला. आजपासून. म्हणजे नेमकं काय होतंय. आमसनी माहित नाही हो. तेव्हा बाकीच्यांनी सांगितलं तेव्हा कळलं आमसनी. काही त्रास नाही. नाही जरा दमल्यासारखं होतंय बघा. अहो नाही व उगत कशाला हे सगळं. तुम्हाला असं वाटतंय पुढे मानसिक आजार खूप त्रासदायक होतात. योग्य वेळी उपचार करणं खूप गरजेचं आहे. उपचार नाही म्हणजे कसले उपचार. कसं आहे माहितीये काय आपल्या मेंदूच्या रसायनाची लेवल बिघडली ना की असा प्रॉब्लेम होतो. पण त्यावरती काही औषध आहेत की ज्याने लेवल मेंटेन होते. पुढे काय मग काउन्सिलिंग. औषध वेळीच उपचार केले नाही तर वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.